नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत बदलापूर ह्या गावाला भेट द्यायला। माझ्या मागे दिसतोय तो माणकोली ब्रिज आहे आणि इथे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना विचारलं हा किती दिवसात पूर्ण होईल। ते म्हणाले 10-12 दिवस लागतील हा ब्रिज पूर्ण व्हायला। म्हणजे माझ्या मते फेब्रुवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात हा ब्रिज तयार व्हायला पाहिजे। हा ब्रिज डोंबिवली आणि ठाण्याला कनेक्ट करतो आणि आपण बदलापूर या ऐतिहासिक शहराला भेट देणार आहोत आजच्या व्लॉगमध्ये। हा माणकोली ब्रिज आहे आणि हा उल्हास नदीवर बांधला आहे आणि ही आहे ती उल्हास नदी आहे। ही उल्हास नदी या साईडला लोणावळ्याजवळ उगम पावते आणि ती इथे अरबी समुद्राला या साईडला जाऊन अरबी समुद्राला जाऊन वसईची खाडी म्हणून मिळते। हे समोर दिसतंय ते मुंबऱ्याचं डोंगर आहे आणि या साईडला डोंबिवली शहर आहे। ते डोंबिवलीचं रेती बंदर आहे मोठा गावचं। हे स्वामीनारायण सिटीचे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे आणि या साईडला येतं उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आहे। हा समोर दिसतोय तो रेल्वेचा 7 पूल आहे आणि हा जो रस्ता आहे हा माणकोली ब्रिज आहे। पुढच्या 10 दिवसात तो तयार होणार आहे। या साईडला डोंबिवली येतं आणि या साईडला येईल माणकोली आणि इथून ठाण्याचं डोंबिवलीचं डिस्टन्स खूपच कमी होणार आहे या ब्रिजमुळे। हा समोर दिसतोय हा मोठा गाव गणेश घाट आहे आणि इथे ढोल पथकांची प्रॅक्टिस होते आणि समोर या साईडला बदलापूर आहे जिथे आज आपल्याला जायचं आहे। बदलापूर शहर, कल्याण शहर आणि डोंबिवली शहर हे उल्हास नदीच्या काठी बसले आणि ही आहे ती उल्हास नदी या शहरांची जीवनदायिनी। आता आपण पोचले बदलापूरमध्ये। हे बदलापूर स्टेशन आहे आणि आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे। एक आहे या उजव्या बाजूला, इकडे 1 किलोमीटरवर एक गावदेवी, तिथे आपल्याला गजलक्ष्मीचं शिल्प बघायचं आहे आणि डाव्या बाजूला आहे 1 किलोमीटरवर निसर्ग उद्यान, तिथे गद्धेगळ स्मारक आहे, तेही आपल्याला आज बघायचं आहे। ही 2 प्राचीन ठिकाण आपल्याला बदलापूरमध्ये बघायचं आहे। गधेगळ हे एक प्रकारचे शिलालेख असतात, मात्र प्रत्येक गधेगळावर शिलालेख असतोच असे नाही। महाराष्ट्रात शिलाहार राजांनी गधेगळ कोरण्याची प्रथा सुरू केली। 10व्या-11व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत गधेगळ कोरण्याची प्रथा सुरू होती। राज्यात सापडलेले बहुतांश गधेगळ हे मराठीत कोरलेले आहेत तर काही अरबी भाषेतही कोरलेले आहेत। गधेगळ 3 टप्प्यात विभागलेला असतो। पहिल्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात। दुसऱ्या किंवा मधल्या टप्प्यात लेख लिहिलेला असतो आणि अंतिम आणि तिसऱ्या टप्प्यात गाढव आणि स्त्रीचा संभोग दाखवण्यात आलेला असतो। या सगळ्याचा अर्थ हा काहीसा गंभीर आहे, म्हणजेच राजाकडून उभारण्यात आलेल्या या गधेगळावर लिहिलेला मजकूर किंवा राजाज्ञा किंवा आदेश हा सगळ्या जनतेला मानणं बंधनकारक आहे। जर कोणी हा आदेश मानला नाही तर त्यावर गंभीर कारवाई केली जाईल असा संदेश यावर असतो। हा संदेश देण्यासाठी गाढव आणि स्त्रीचा संभोग असे शिल्प यावर कोरण्यात आलेले असते। ही राजाज्ञा किंवा आदेश चंद्र सूर्य असेपर्यंत कायम राहतील म्हणून चंद्र सूर्याची प्रतिमा कोरलेली असते। महाराष्ट्र, गोवा, गुजरातमध्ये गधेगळ आढळतात। या राज्यांमध्ये 150पेक्षा जास्त गधेगळ सापडलेले आहेत। यातील 70% शिलाहार राजांचे आणि अन्य 30% कदंब, यादव आणि बहामनी साम्राज्याशी निगडीत आहेत। बदलापूरमध्ये सापडलेल्या या गधेगळाचे मूळ स्थान बदलापूर पूर्वेकडील शिरगाव इथले आहे। शिरगावातील ग्रामदेवता मंदिराबाहेर हा गधेगळ उभारण्यात आला असावा, मात्र काही कारणांनी किंवा गधेगळाबाबतच्या अंधश्रद्धेमुळे हा गधेगळ शिरगाव नजीकच्या शेतात आढळला। नंतर तो इथे गणेश चौकात 2018 साली आणून त्याचं स्मारक इथे उभारण्यात आलेलं आहे। आणि हा जो परिसर दिसतोय हा निसर्ग उद्यानाच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे सुंदर असं स्मारक, गधेगळ स्मारक उभारण्यात आलं आहे। त्याची माहितीचे इथे फलक लावण्यात आले आहे
हा जो गदेगळ आहे हा शिलाहारकालीन म्हणजे 11व्या-12व्या शतकातला शिलालेख आहे. म्हणजेच हा 1000 वर्ष हा जुना समोर शिलालेख हा आहे. बदलापूरचा दत्त चौक आहे. तिथे ते वडाचं झाड आहे आणि एक छोटीशी टेकडी चढून आल्यावर आपण इथे येतो दत्त चौकात आणि हाच रोड पुढे जातो. इकडे 2 मिनिटावर आपल्याला निसर्ग उद्यान आहे आणि तिथे आपल्याला ती गदेगळ बघायला मिळते. अंबरनाथला जसा फील येतो टेकड्यांचा तसाच फील इथे बदलापूरमध्ये आल्यावर येतो. आणि माझ्या मागे दिसते ते वडाचं झाड आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला गदेगळ बघायला जायचं आहे. आता आपला गदेगळ बघून झाला आहे आणि आता आपण ही टेकडी खाली उतरतो. ही आहे इथे टेकडी आहे, वर टेकडी लागते, तिकडे दत्त चौक आहे. आता ही टेकडी आपण खाली उतरणार, स्टेशनवरून दुसऱ्या साईडला जाणार, तिकडे आपल्याला गावदेवी मंदिराकडे जायचं आहे. हे दत्तनगरची टेकडी उतरली की आपण इथे येतो. इथे एक काय म्हणतात त्याला, एक असा चौक असा तयार केलेला आहे, तिथे सजावट केलेली आहे. समोर गेलं की आपल्याला बदलापूर ईस्ट नगर परिषद कार्यालय, कात्रप, खरवई, MIDC, कर्जत हा समोर ब्रिज आहे आणि लेफ्ट साईडला रेल्वे स्थानक, बस स्थानक, हेंद्रीपाडा, बदलापूर गाव आणि मुरबाड लागतं. आपल्याला जायचं आहे लेफ्टला. मॅप बघताना एक गोंधळ झाला. पूर्व आणि पश्चिम दिशा चुकल्यामुळे वेस्टलाच मी गेलो, पण वेस्टला नाही आहे गावदेवी मंदिर. गावदेवी मंदिर आहे ईस्टला. आता मी हा ब्रिज चढलो आणि आता मी ईस्टमध्ये जातो आहे. घोळ. हे बदलापूर पूर्वेला श्री विनायकेश्वर मंदिर आहे. खूप पुरातन असं मंदिर आहे. आतमध्ये सुंदर असं गाभारा आहे. आतमध्ये शंकराची सुंदर पिंडी आहे. ललाट बिंबावर गणेश पट्टिका आहे, सूर्यफुलं आहेत, कीर्तिमुख आहे आणि आतमध्ये सुंदर असं जुन्या काळातलं याच मंदिराचं चित्रसुद्धा आहे. आणि त्याच्या बाजूला तलाव आहे आणि समोर जे आहे ते आहे गावदेवी मंदिर. ते समोर विनायकेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या तलावाच्या या साईडला हे ग्रामदेवता गावदेवीचं सुंदर असं मंदिर आहे. आणि हा सगळाच परिसर खूप नयनरम्य आहे. इथे क्रिकेटचं पिच आहे, खेळायला जागा आहे, आंब्याचं झाड आहे आणि खूप मोकळा आणि शांत असा हा परिसर आहे गावदेवी मंदिराचा, बदलापूर पूर्व. पूर्वी बदलापूर छोटंसं गाव होतं. मुख्य परगणा होता चोण आणि बदलापूरचा उल्लेख होत असे मौजे, बदलापूर, तर्फे, चोण. आणि हे जे चोण गाव आहे हे बदलापूरपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. हे जे बदलापूर गाव आहे याचा प्राचीन उल्लेख आपण असं म्हटलं तर चिमाजी अप्पांनी वसईच्या मोहिमेमध्ये बदलापूर या ठिकाणी मुक्काम केला होता. आणि दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धात पेशव्यांचे सरदार होते बापूराव जोशी.
यांनी बदलापूरमध्येच इंग्रज सैन्याचा प्रभाव केला होता आणि 2-4 असे दाखले आपल्याला बदलापूर शहराच्या प्राचीनत्वाचे मिळतात. बदलापूर आणि अंबरनाथ ही शहरं प्राचीन जो घाटमार्ग होता कल्याण आणि नाणे घाट याच्यामध्ये बदलापूर हे शहर येतं आणि त्यामुळे ते मोक्याचं ठिकाण होतं आणि त्याचे प्राचीन वाङ्मयात त्याचा बदलापूर या ठिकाणाचा उल्लेख आपल्याला सापडतो. या बदलापूर गावाच्या जवळच चंदेरी, म्हैसमाळ, ताहुली पिनाकल्स, मलंगड असे महत्त्वाचे किल्ले आपल्याला बघायला मिळतात आणि इथून 3 किलोमीटरवर देवळोली नावाचं गाव आहे. तिथे आपल्याला चावीच्या आकाराची मराठी शाळेतली विहीरही बघायला मिळते. या बदलापूर शहराचे रहिवासी होते नारायण गोविंद चापेकर. त्यांनी आमचा गाव बदलापूर अशी सुंदर असं पुस्तक लिहिलं, पण ते आता दुर्मिळ आहे. ते पुस्तक सहजासहजी उपलब्ध होते. त्यांनी बदलापुराचं डिटेल असं वर्णन केलं आहे. हे आहे प्राचीन विनायकेश्वर मंदिर. हा सुंदर असा तलाव आहे आणि समोर आहे ग्रामदेवता गावदेवीचं मंदिर आणि एक गधेगळ आपण बघितला आणि जी गजलक्ष्मी आहे ती आपल्याला थोड्या अंतरावर पुढे जाऊन आपल्याला बघायला मिळेल. आता गजलक्ष्मीविषयी थोडंसं. लक्ष्मीची 8 रूपं आहेत. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. गजलक्ष्मी वैभवाचं प्रतीक मानलं जातं. गजलक्ष्मी ही कमळावर विराजमान दाखवलेली असते. ती पद्मासनात बसलेली असते. चतुर्हस्ता असते, म्हणजे 4 हात असतात. पैकी 2 हातात कमळं असतात आणि इतर 2 हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. ऐश्वर्याचं आणि समृद्धीचे प्रतीक असलेले 2 हत्ती देवीवर पाण्याचा वर्षाव करताना दाखवलेले असतात. शिलाहारकालीन समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक अशा गजलक्ष्मी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळतात. समोर आपल्याला दिसतंय विनायकेश्वर मंदिर. त्याच्या पुढे तलाव आहे, त्याच्या पुढे गावदेवी मंदिर आहे आणि जे गजलक्ष्मी शिल्प आहे हे इथे एक छोटंसं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे या मंदिराच्या हे कौलारू मंदिर आहे. या मंदिराच्या आवारातच इथे 3 विशेष पिंडी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर ही जी मूर्ती आहे या मूर्तीला म्हणतात गजलक्ष्मी. तर ही गजलक्ष्मी आहे आणि हे जे 2 आहेत हे हत्ती आहेत. या गजलक्ष्मी शिल्पाचा आकार बघता, त्याची भव्यता बघता आणि ते लक्ष्मी बघता इथे केवढं मोठं भव्य मंदिर कॉम्प्लेक्स असेल आणि या शंकराच्या पिंडी आहेत, शाळुंक आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या शंकराच्या पिंडी आहेत आणि असं बघता हा परिसर खूपच ऐतिहासिक आहे. याच्यामध्ये काही वाद नाही. आणि हे विनायकेश्वर मंदिर तर प्राचीन आहे, त्याचं दगडाचं बांधकाम आहे. गावदेवी मंदिर तर फार पुरातन काळापासूनचं आहे आणि ती ग्रामदेवता आहे पण. आणि हे जे मंदिर आहे हे सुद्धा लाकडी बांधकामाचं आहे. लाकडाचं बांधकाम अजूनही शिल्लक आहे. काही भालं आहेत आणि वर कौलं आहेत. हे सगळं ह्या जागेच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. या परिसरात सुंदर असं लँडस्केपिंग केलेलं आहे आणि इथे आध्यात्मिक अनुभूती नक्कीच येते. खूप सुंदर असं वाटतंय. ते माझ्या मते वडाचं झाड आहे आणि खूप शांत असा परिसर आहे आणि हे नीट असं साकरून ठेवलेलं आहे. त्याचं जतन केलेलं आहे, ज्या ज्या गोष्टी शिल्लक आहे तिथल्या. आणि तिथे मला एक तळखडा पण दिसला आणि खूप सुंदर अशा प्रकारे प्राचीन वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. बदलापूर पूर्वेला हे ठिकाण आहे. या ठिकाणी आल्यावर मला अत्यंत आध्यात्मिक अशी अनुभूती होते आणि या ठिकाणाला ती पावर आहे असं मला इथे आल्यावर, आतमध्ये या कंपाऊंडमध्ये आल्यावर मला ते जाणवतं. एस्पेशली हे ज्या प्राचीन वस्तू आहेत
या वस्तूंच्या सान्निध्यात मला फार ऐतिहासिक काळात गेल्यासारखं वाटतं. अगदी शिलार काळापर्यंत मी मानसिकदृष्ट्या पोचतो. हे जे प्राचीन मंदिर आहे तांदळा स्वरूपातलं, त्या देवाचं नाव आहे मालोबा. आणि या मालोबा मंदिराच्या परिसरातच आपल्याला गजलक्ष्मी शिल्प बघायला मिळतं. आणि समोर आहे विनायकेश्वर, मध्ये तलाव आहे आणि पलीकडे गावदेवी आहे. आणि अत्यंत सुंदर असा रमणीय असा हा परिसर आहे आणि खूप मजा आली. बदलापूर पश्चिमेपेक्षा बदलापूर पूर्व खूप शांत आहे आणि खूप निसर्ग समृद्ध आहे असं मला वाटतं. आणि अशा तऱ्हेने बदलापूरच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारी 2 ठिकाणं गद्धेगळ आणि गजलक्ष्मी यांच्याशी संबंधित हा व्लॉग मी संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.